नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना काही मुलांचे प्रश्न आहे की सर आमचं सीटीमध्ये पात्रता परीक्षा 5% मध्ये सूट मिळेल का, आम्ही जर EWS आणि SCBC प्रमाणपत्रामधून बिलॉंग करत असाल तर. फक्त आमची कंडिशन नुसार आमच्याकडे हे 14/5/2025 पूर्वीचं जर सर्टिफिकेट असेल तर आम्ही भले टेटला तुम्ही नव्हतं भरलेलं, हे अपडेट नव्हतं केलेलं किंवा डेटला अपडेट केलं असेल, पण तुम्हाला इथे आता पवित्र पोर्टलला इथे या सर्टिफिकेटनुसार ह्या CD आणि TETला 5% मध्ये म्हणजे 82 मार्क असणाऱ्या किंवा 82 पासून 89 पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे अलाउ करतील का. सो याचं उत्तर थोडक्यात आपण समजून घेऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. यात तुम्हाला मी काही रेफरन्सेस देतो, विथ प्रूफ सांगतो. माझे प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो आणि विथ प्रूफ शिवाय मी शक्यतो बोलत नाही. एखादी गोष्ट मला जर माझ्याकडे आहे पण ते भेटत नसेल तर सांगतो की हे चालतं त्याच्यावर तुम्ही नंतर तुम्हाला देऊ शकतो डॉक्युमेंट. पण जे व्हिडिओ तुम्हाला मी सांगतो ना, डॉक्युमेंट तुम्हाला भविष्यात कधी लागले आमच्या टीमला कॉल करा, तुम्हाला पाठवून देईल मी. सो 5% सूट मिळणार का, तर येस मिळणार. कसं मिळणार थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी पटापट तुमच्या सगळ्या मित्रांना ज्यांचं DED झालंय, त्यांना भविष्यात शिक्षक व्हायचं आहे, जे DED करत आहे, ज्या शिक्षकांना आता TET किंवा CET लागू करण्यात आली आहे, ह्या सगळ्यांना मेसेज द्या. तुम्ही सगळे सजेशन करा. इग्नाइट अकॅडमीच्या TETच्या बॅचेस चालू झाल्या 22 डिसेंबर पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. बॅच आहे द्रोणा 8.0. सेपरेट बॅचेस पण आहे. पेपर 1 सेपरेट, पेपर 2 सेपरेट, पेपर 1+2 पण सेपरेट आहे. आणि तुम्हाला TET बरोबर CETची एकत्रित तयारी करायची असेल तर पेपर 1 पेपर 2च्या बॅचेस अवेलेबल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातल्या आहे. दोन्ही बॅचेसमध्ये टू द पॉईंट टीचिंग आहे. फॅकल्टीचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीजचं अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग, सगळं अवेलेबल आहे. जुने शिक्षक भरतीचे विद्यार्थी ह्या बॅचेस जॉईन करू शकता 50% ऑफमध्ये. नवीन विद्यार्थ्यांना आता ख्रिसमस निमित्त संता नावाचा कोड वापरायचा आहे. हा वापरून तुम्ही 25% ऑफ घेऊ शकता. लगेच जॉईन करा. 28 तारखेपर्यंतच तुम्हाला ही सवलत ऑफर असणार आहे. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे, जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. रेफरन्सेस बघा. रेफरन्सेस तुम्ही त्याला प्रूफ म्हणू शकता. काय वापरणार? पहिला रेफरन्स तुम्हाला दाखवतो GR 9 फेब्रुवारी 2019चा. आणि दुसरा रेफरन्स शिक्षण विभागाचं परिपत्रक आहे 7 ऑगस्ट 2023ला. जी टेट 2022ला किंवा शिक्षक भरती 2च्या अगेन्स्ट झाली होती शिक्षक भरती, त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे बघा. त्या संदर्भातला 2022ची झाली ना, त्या संदर्भातलं परिपत्रक आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. सो पहिले आपण हे बघूया की शिक्षण विभागानं 2022च्या एक्झामच्या अगेन्स्ट काय परिपत्रक दिलं होतं. चला बघूया परिपत्रक. सो बघा, हे परिपत्रक आहे माझ्याकडे. साठी EWS मध्ये सवलत देण्याबाबतलं 9 जून 2023चं परिपत्रक आहे. त्यात त्यांनी काय सांगितलं बघा. कुणाला पाठवले परिपत्रक हे? प्रति कोणाला? आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना परिपत्रक गेला आहे. त्यांचा विषय काय बघा. त्याचा विषय होता शासन निर्णय. काय निर्णय? शासन निर्णय. जो GR तुम्हाला मी आता तोच दाखवणार आहे. 7 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 3 संदर्भात स्पष्टता आणण्याबाबत. ऑलरेडी हा GR आहेच, 2019चा GR आहे. त्याच्यानंतर SCBC EWS लागू झालाय. सो 2019 मध्ये सांगून ठेवलेलं आहे त्यांनी. त्याची स्पष्टता फक्त त्यांनी ह्या परिपत्रकामध्ये केलेली आहे. कारण मागच्या शिक्षक भरतीमध्ये टप्पा 1 टप्पा 2 मध्ये खूप अडचणी आल्या होत्या विद्यार्थ्यांच्या, म्हणून परिपत्रक काढावं लागलं. मग ह्या परिपत्रकामध्ये संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. का दिलेलं आहे? महोदय, आता हे सगळं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला मुख्य मुद्दा फक्त सांगतो. GRचा उल्लेख केला त्यांनी, ह्या GRचा उल्लेख केलाय आणि यानुसार परिच्छेद क्रमांक 3चा उल्लेख केलाय. इयत्ता 1ली ते 8वीच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती बघा SC, अनुसूचित जमाती ST, त्यानंतर विमुक्त जाती NT अ, ब, क, ड, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, विशेष मागास प्रवर्ग SBC, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे काय रे? म्हणजे हा येतो SCBC, हा येतो SCBC. आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा येतो EWS. व ऑब्लिक करून दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5% सूट देण्यात आली आहे. आता मला सांगा, इथे सांगितलंच आहे ना, काही सांगायची गरज आहे तुम्हाला? दिलंय का? हे पत्रक आहे ना आपल्याकडे अवेलेबल. पण मागच्या शिक्षक भरतीला जर अलाउ केलं तर ह्या शिक्षक भरती काय निकष बदलतील का? बदल होईल एवढा मोठा? याचं काही GR आलं का? नाही, काही चाललं नाहीये, काही चाललं नाही. हे लागूच आहे, देण्यात आली आहे. तथापि शासन निर्णयमध्ये परिच्छेद क्रमांक 3 मध्ये केंद्र शासन
व राज्य शासन, आता केंद्र शासनची कोणती एक्झाम आहे? सीटीटी. राज्य शासनची कोणती? टीईटी. लक्षात घ्या, केंद्र शासन, राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीटी उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. म्हणजे हा जो जी आर आहे ना, ह्या जी आर मध्ये असं वेगळं नाहीये केंद्र शासनची शिक्षक पात्रता परीक्षा, राज्य शासन शिक्षक पात्रता परीक्षा असा उल्लेख नव्हता म्हणून संभ्रम झाला होता. तो क्लिअर कट त्यांनी केलेला आहे. सो उमेदवारांना 5% सूट देण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे या संदर्भात विविध संघटनांनी लोकप्रतिनिधी निवेदन प्राप्त होत आहेत. आणि पुढे सांगितलं या अनुषंगाने आपण असं म्हणतात येते की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे कोणती एक्झाम? ती असेल एक तर केंद्र शासन किंवा राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी नियमावली 1981 मध्ये नमूद आहे. आता हा पण एक संदर्भ दिला त्यांनी, जी आर मध्ये नव्हता तर त्यांनी काय नियमावली सांगितली आहे 1981, त्यामध्ये आहे ऑलरेडी सांगितलंय. आणि याचाच उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे की संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019 मध्ये देखील याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आली आहे. यास्तव आता हा मुद्दा महत्वाचा, सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरता लागू आहे. आता याच्यात ईडब्ल्यूएस सांगितलंय. सो परत याला एससीबीसीला का त्यांना वेळापत्रक काढायची गरज आहे का? बरं तुमच्यासाठी नाही, गरज नाहीये, लागू आहे. एससीबीसी पण लागू आहे. तुम्हाला जी आर दाखवत बघा, हा जी आर काय सांगतोय, हा जी आर त्यांनी उल्लेख केला. ह्या जी आर बघा, प्राथमिक व उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा 7 फेब्रुवारी 2019 चा जी आर आहे. चला यातला महत्वाचा मुद्दा जो की तुम्हाला अपेक्षित आहे तो मी तुम्हाला दाखवतो. परिच्छेद क्रमांक 3 त्यांनी सांगितलाय, हा पहिला 3 क्रमांक बघा काय सांगितलं त्यांनी यामध्ये. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीटी यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य केली आहे. हा परिच्छेद क्रमांक 3 नाहीये, खाली आहे. त्या अनुषंगाने काय सांगितलं, हा शासन निर्णयातला तिसरा मुद्दा आहे बघा, हा खूप मोठा जी आर तसा तिसरा मुद्दा आहे. शासन निर्णयातला दुसरा प्रशिक्षण आहे. आणि तिसरा मुद्दा बघा पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट. हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा, याला हायलाईट करतो. तुम्हाला लागलं तर हा जी आर पण पाठवतो बघा. इयत्ता 1ली ते 8वीच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती एससी, अनुसूचित जमाती एसटी, विमुक्त जाती अ ब क ड, इतर मागास प्रवर्ग ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग एसबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. आता तो आणि हा वेगळा तसा, पण लक्षात घ्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना गुणांमध्ये 5% सूट देण्यात येणार आहे. सो एससीबीसी ला पण लागू आहे आणि ईडब्ल्यूएस ला पण 100% लागू आहे. कारण त्यात त्यांनी सांगितलंय की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या सगळ्या या जी आर परिपत्रकाद्वारे ज्या ज्या कॅटेगरी आहेत त्या सगळ्या कॅटेगरीना हे लागू असणार आहे. तो हा सगळा मुद्दा आहे. हे सगळं मी वाचून तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला 1981चा पण हा मुद्दा त्यांनी इथे नियमावली सांगितलेली आहे. सो नक्कीच तुम्हाला इथे लागू असणार आहे. या संदर्भातले भरपूर जी आर पण त्यांनी इथे खाली दाखवले बघा. ही सगळी माहिती पण त्यांनी डिटेल्समध्ये दिलेली आहे. सो ही डिटेल्स बघायची गरज नाही आहे. सो याचा सिंपल अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला इथे तुम्हाला काय तर अलाउड आहे का ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीला, तर 100% 5% सवलत मिळणार का? तर याचं उत्तर आहे यस. काळजी करू नका, फॉर्म भरून टाका पवित्र पोर्टलला. फक्त फॉर्म भरत असताना भले तुम्ही टीईटी सीटीटी टेट, मला काय म्हणायचं टेट तुम्ही वेगळ्या कॅटेगरीनं भरली असेल, पण सीटीटी तुम्ही कदाचित वेगळ्या कॅटेगरीतून दिली असेल, तर इथे तुम्हाला जर एससीबीसी सर्टिफिकेटमधून इथे तुम्हाला भरायचा असेल फॉर्म तर भरू शकतात. तुम्हाला इथे भरताना फक्त एकच मुद्दा आहे की 14/5/2025 पूर्वीचं एससीबीसी सर्टिफिकेट असावं. आता काहींचा मुद्दा वेगळा असेल, सर मी टीईटी टेट वेगळ्या कॅटेगरीतून दिली पण माझं ओबीसी निघालंय तर मी आता करू शकतो का? मग त्याला हीच कंडिशन आहे, हे जर असेल तर नक्कीच भरू शकतात. ओके. सो मला सांगा विथ प्रूफ मला माहिती दिली, कळली का? प्रॉपर कळलं का? यात काय अडचण आहे का? मी व्हर्बली बोललो का? विथ प्रूफ दाखवलं तुम्हाला. याच्या डॉक्युमेंट
डॉक्युमेंटेशन तुम्ही नीट बघा, याचे GR नीट बघा, समजून घ्या, फॉर्म भरून टाका, काही अडचण येणार नाही. DVला काही अडचण आली तर मला सांगा, आमच्या टीमला सांगा, तुम्हाला मी सगळे GR पाठवून देईल, परिपत्रक पण पाठवून देईल, काळजी करू नका. ओके, अडचण आलीच तर आमच्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून टीईटीच्या बॅचेस, CDTच्या बॅचेस नक्की परचेस करू शकता. अजून काही मनात डाऊट असेल, मनात नका देऊ, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून पुढच्या अपडेट पण बघत चला. धन्यवाद.